श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये आणि भक्तीमध्ये असताना आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे. त्या ताईंनी अगोदर देखील आपल्या चॅनलवर अनुभव शेअर केलेला आहे. तर त्या ताई या अहिल्यानगर येथील आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यात जे स्वामींनी दिलेले अनुभव आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मला वाटलं दुसरं लागलं. हां बोला ना. अनुभव शेअर करायचा होता. मी पहिला पण केला होता एकदा. बरं नाव सांगायचंय का ताई? नाव नव्हतं सांगितलं. नाव नाही सांगायचं. आता पण नाही सांगायचं ना? नाही. बरं जिल्हा तालुका काय सांगायचंय का? ते अहिल्यानगर जिल्हा आहे ना. हां बरं. काय आले अनुभव? अनुभव आता मी अक्कलकोटला बोलतो ना. अरे वा, कधी गेला होता? आता झाले 15 दिवस झाले असतील. अरे वा. हो. हां. तर तिथे गेल्यावर आम्ही दर्शन ते घेतलं आणि मी म्हणलं स्वामीला म्हणलं आता म्हणजे तुम्ही कसं दर्शन देणार म्हणलं, आता मी कशी ओळखणार अरे वा. तुम्ही आहेत म्हणून. आम्ही असं त्या गाभाऱ्यामध्ये बसलो आणि एवढे सगळे बसलेले होते लोक. ते कुत्रा आलं. अरे वा. आणि पायाजवळ आलं मांडीपाशी पेढा. मग मी त्याला पेढा दिला. अरे वा. त्याच्यानंतर त्यांनी ते तोंडात घातला आणि ते खाली पडला. खाली पडला. मी त्या घेतला आणि परत त्याला चारला. मग त्याला अजून खायचा होता. अरे वा. अजून खायचा होता तर मी त्याला अजून चारला एक. मग ते आमचे मिस्टर म्हणले की खाली पडला ते म्हणजे त्याच्या तोंडातून पडलाय तर हात धु. म्हणलं कशाला हात धुवायचा, ते स्वामी महाराज आहेत म्हणलं. मग मी त्याच्यात असा अंगावरून हात फिरवला. फिरवला आणि मग ते गेलं. अरे वा. गेलं आणि म्हणजे उजवाच हात फिरवला ना मी असा. उजवा हात फिरवल्याच्या नंतर त्या हाताचा माझ्या एवढा वास येत होता अत्तरचा. अरे वा. माझ्या मग त्या अत्तरचा वास गेलाच नाही घरापर्यंत येऊस तोपर्यंत. अरे वा. मग तुम्ही मिस्टरांना दाखवला का वास हाताचा अत्तरचा येतोय तो? मग मला काय वाटलं, मी एक ते वही घेतली आणि त्या वहीच्या तिथं काही विषयच नव्हता. अत्तरचा तिथं कशाला वास येतावा? हो ना, नाहीच ना. तिथं वास नाही. मंदिरातून माझ्याकडे पहिली वहीच घेतली. मग ती याची आपल्या जपाची. अरे वा. वही घेतली. पुढं ते अत्तर घेतलं. हिनं अत्तर घेतलं. ती पण बाटली पॅकच होती. तिचा काही वास नाही, काही नाही. म्हणजे तो वास कुठंच नव्हता. अरे वा. अत्तरचा वास आला ते. आणि हा म्हणजे आपलं ते अत्तर जे असतं का, अत्तरचा वास होता माझ्या फक्त उजव्या हाताला बरं का, जिथं फिरवला तिथं. अरे वा. म्हणजे तुम्ही स्वामींना म्हणाला ना मी दर्शनाला आले, पण मला तुम्ही कसं समजणार की तुम्ही मला दर्शन देताय? कसं समजणार म्हणून. आणि मग तिथून टोप घेतला स्वामीला. आणि मला काय वाटलं हे अत्तरचा एवढा छान वास येतो तर मग मी अत्तरच्या बाटल्या अजून घ्यावा. 1-2 बाटल्या घ्यावा, इतका छान वास येतो. पण तो वास कुठंच नाही ना, अत्तर पण कुठं नाही. अरे वा. म्हणजे ज्या हाताने तुम्ही हात फिरवला त्या स्वामींच्या अंगावरून, तसा वास तुम्हाला कोणत्याच अत्तरमध्ये आला नाही? म्हणजे तिथं अत्तरच नव्हतं. ते अत्तरच नव्हतं. म्हणजे त्या वासाचं अत्तर नव्हतं? अत्तरच नव्हतं. आणि मग एक छोट्याशा बाटल्या होत्या बऱ्याच पडलेल्या. तर मी त्या मुलाला म्हणलं, मुलाला पण म्हणलं, आमच्या सगळ्यांना मी म्हणलं हे आपल्याला ना हेच अत्तर घ्यायचंय म्हणलं. किती छान वास आहे. तर ते एवढ्या बाटल्या होत्या. तर मला काय वाटलं त्या अत्तरच्याच बाटल्या असतात छोट्या छोट्या त्या मुलांकडे. तर मी त्या मुलाला म्हणलं अरे अशा अत्तरची मला बाटली दे. तर ते होतं ते नाही का सर्दी झाल्यावर ते सूर्य तेल का काय ते म्हणतात ते लवंगाचं. ते होतं ते. अरे वा. आणि ते त्यांनी काय केलं सगळ्यांच्या त्या
पोरांच्या हाताला लावलं आणि म्हणलं वास घ्या. मला वाटलं अत्तरचाच वास आहे. हा हा. तर त्यांच्या एवढा नाकांनी तो वास गेला ना की तो म्हणजे असं तिखट वेगळाच असतो अरे वा ताई, तो वास. साक्षात स्वामी तुमच्या समोर आले. तुम्ही एक हाक मारली स्वामींना आणि स्वामी तुमच्या समोर आले ताई. किती छान. आणि ते वास आम्ही येताना जेवलो हॉटेलमध्ये तरी पण तो वास मी सगळ्या वाटाने वास घेत होते अरे वा. त्या पोटाचा. तरी तो वास कुठं म्हणजे गेला नाही. घरी येऊस्तोपर्यंत वास. जेवलं हॉटेलमधलं जेवण केलं मला वाटलं त्या भाजी खाल्ल्यावर तरी तो वास गेला असेल. तरी बी तो वास तसाच होता. कसा जाईल ताई? स्वामींच्या शरीराला स्पर्श केल्याचा तो एक सुगंध होता ताई. आणि मी एक गल्ला साचवला होता. माझी खूप दिवसाची इच्छा होती की हा कुठेतरी हे पैसे मला द्यायचे. मी जाताना आदल्या दिवशी सोडलं नाही. गाणगापूरला पण गेलो. गाणगापूरला गेलो आधी मग अक्कलकोटला आलो. अरे वा. मग मी ते पैसे जसे येते ना हातात तसे सगळ्यांना वाटून टाकले मंदिरात इकडं तिकडं म्हणजे कारण मला ठेवायचेच नव्हते. मला मोबाईलचे पण नव्हते. जसे येते तसे पेटीत मंदिरात स्वामींच्या तिथं असेच मुठ भरून तसेच त्या पुजाऱ्याजवळ दिले. नाही मोजले ते छान केलं. कारण मनाला रुक नको की एवढे पैसे मी मोजले नव्हतेच ते. जसे येते तसे मला म्हणजे असं वाटलं नाही की मी दिले म्हणून असं म्हणजे मला काहीच वाटलं नाही ना. नाही तुमच्या मनात स्वार्थ नव्हता ना ताई. त्याच्यामुळे मोजण्याची इच्छा पण आली नाही आणि देताना वाटलं नाही. आणि मग जायचं म्हणून असंच काम होतं. काम असतं वेळ नसतो आणि पैसे पण जरा कमीच होते. तर मी म्हणलं स्वामी संक्रांत झाली म्हणलं आता सीझन पण नाही आणि आता जायचं तर पैसे. माझ्या समोर एक पोस्ट यायची तुला वेळ नाही का पैसे नाही का अशी. तर म्हणजे मी म्हणलं आता हे येत आहे. मी म्हणलं पैसे पण म्हणजे मनाला वाटलं थोडे पैसे पण नाही आणि आता सीझन संक्रांत झाली तर सीझन पण कमीच आहे असं. आम्हाला गुरुवारी जायचं होतं. तर त्या दिवशी मला 4,000 रुपये पण आले. उधारी इकडून तिकडून 4,000 रुपये आले आणि 8-9 हजार रुपयाचं शिवायला आलं एकाच दिवशी. अरे वा. एकाच दिवशी. मी म्हणलं स्वामी तुम्ही म्हणता पैसे घे आणि बघ शिवीत आता महिनाभर टेन्शन नाही तुला सगळंच दिलं तुम्ही. गेलो आम्ही दर्शन ते छान झालं. पण तुम्हाला सांगते आता आहे ना दिव्यामध्ये खूप काही येतंय. खूप म्हणजे एवढ्या दिव्यात कोणाचेच येत नसेल रोज. आज स्वामीची मस्त ते वर हात केलेली मूर्ती आली. अरे वा. फोटो काढलेत का ताई तुम्ही? फोटो काढले. मागच्या वेळेस पण तुम्ही मला पाठवता येत नाही. मागच्या वेळेसचे पण तसेच राहिले होते. मी अनुभव शेअर केला तर मागच्या वेळेसचे पण तसेच राहिले होते. मागच्या वेळेस मी नाही म्हणलं दिवाळीच्या दिवशी साईबाबा आणि गरुड हे दोन. तुमच्या व्हिडिओला कमेंट पण आली होती की फोटो का टाकले नाही ताई. मग आता मी कुठून टाकणार सांगा बरं. मग बरोबर आहे. आणि आता परवा हे होतं ना शिवरात्री. माझी सेवा तुम्हाला सांगते सकाळी जर मी पूजाला बसले ना ताई असं वाटतं की ती पूजापासून उठू पण नाही. आणि स्वर्ग असल्यासारखं त्या मंदिरात दिसतंय. मला स्वामींनी मंदिर पण दिलं. माझी इच्छा होती की मला मोठं मंदिर पाहिजे. मी ते दिवशी 28,000चं मंदिर पण घेतलं. अरे वा. त्या मंदिरातून डोळेच हटत नाही. अरे वा. पूजा पण एवढी छान असते म्हणजे असं वेगळंच त्या घरामध्ये हे झाले. असं कोण आलं तर असं वाटतं की हे मंदिर आहे का हे काय आहे असं. एवढं छान आहे. किती. आणि परवा माझी पूजा काय असते सकाळी मी देवासाठी फक्त 1.25 तास माझ्याकडे म्हणजे मी वेळ घालते तेवढा. बाकीचं दिवसभरात कामच असते. हो ना. पण तेवढा दिवसभरातून वेळ देणं पण खूप महत्वाचं आहे ना ताई. तेवढं माझ्याकडून काय होतं फक्त पूजा होती. उंबरठ्याची पूजा होती, तुळशीची पूजा होती, देवाची पूजा होती. एवढ्याला मला 1.25 तास लागतो. उलट स्वयंपाक गडबड होतो. म्हणजे सगळं नामस्मरणातच जातं. आणि मला तुम्हाला सांगते नामस्मरण माझ्या म्हणजे तोंडातून पण येत नाही आतून येतंय. अरे वा. अंतःकरणातून येतंय. अंतःकरणातून येतंय. वटावर येतच नाही. मी किती म्हणायला गेले ना तर ते आत जाते आतमध्ये. म्हणजे तुमचा मंत्र म्हणजे पोहोचलेला आहे आत्म्यापर्यंत ताई. उच्चार होतच नाही. मी किती म्हणायला गेलो तर उच्चारच होत नाही. 2-3 म्हणणार मी आणि ते गेलं ध्यानातून आणि ते आतूनच येणार. अरे वा. खूप तुमचा मंत्र सिद्ध झाल्यागत झालाय ताई. आणि आतून श्री स्वामी समर्थ म्हणजे आतून आत्म्यातून निघतं. जिथं मला स्वामींनी
दिलती का अशी हे घेतली होती भेट सारखी हा. याला तिथूनच माझा आवाज येतो फक्त अरे वा, आतून आत्म्यातून येतोय. आत्म्यातून येतो. मी किती तोंडा म्हणजे असं म्हणायला गेलं तर तो येतच नाही. हम्म. 2-3 येणार आणि लक्षातून जाणार. आणि तुम्हाला सांगते मी पूजा करते एवढी छान पूजा करते की असं मनात दुसरं तर काही काही येत नाही. कोणाचा विचार नाही आचार नाही. फक्त देव आहे आपण आणि तेच. हा हा हा. आणि तुम्हाला सांगते पूजा होती सगळं होतं. जेव्हा मी माळ जपते आणि 3 वेळा तारक मंत्र म्हणते हा तर जास्त वेळ मला म्हणजे वेळ नसतो तेवढंच. हा हा तर एवढी झोप येते तुम्हाला सांगते हा की विचारायचंच नाही. म्हणजे बाहेरून झोपच नसती. हा हा. नामस्मरण पूजा करतात. करते पूजा करते आणि सगळं होतंय. मग 1 मिनिटात अंग कसं काय एवढं जड होतंय आणि डोळ्यावर कसं काय एवढी झापडी येते. ती स्वामींचीच लीला ताई. मग काही मी म्हणजे परवा स्वामीला म्हणलं स्वामी तुम्ही मला झोप येऊन देऊ नका. मी तारक मंत्र म्हणताना मी कुणीकडेच म्हणते ना मग. हा हो ना. एकडं जाते आणि दुसरीकडेच जाते आणि डोळे उघडले का अरे हे तर दुसरीकडेच आहे. हं? असं स्वामींचा चमत्कारच आहे ना हो ताई. आणि मला हसायला पण होतं. अहो स्वामी काय आहे मला तर वेळ नसतो. एकतर घ्यायचं म्हणलं 10-15 मिनिटात उरकून त्यात तुम्ही झोप येते म्हणलं मला. अहो ताई तुम्ही सांगताय ना सेम तसं माझ्या बाबतीत पण अगोदर होत होतं. मी नामस्मरण जर करायला लागले किंवा स्वामी चरित्र सारामृत जर वाचायला लागले वाचत वाचतच एवढं अंग जड येणार आणि मी कुठपर्यंत पोहोचले तेच समजत नव्हतं. आणि तारक मंत्र जर म्हणायला लागले ना तर मी असं आपण कधी म्हणजे म्हणतो की 11 वेळा 21 वेळा 1-2-3 वेळा झालं की तिथून पुढे मी गायबच. म्हणजे माझीच मला समजत नाही काय होतं. तसंच म्हणजे तुमच्या बाबतीत माझ्या बाबतीत जसं झालं ना तसंच तुमच्या बाबतीत झालं म्हणून मला हसायला आलं. मी एक दिवस म्हणलं स्वामी मी इथं झोपणारच म्हणलं. मी डायरेक्ट डोळेच झाकून डोळे झाकून येतं म्हणलं जागू द्या बरं झोप लागते का बघू. खरोखर झोप लागते. हो हो हो. अहो ते त्याच्यासारखं पवित्र ठिकाण आहे का हो ताई कुठं. आणि मग मी परवा म्हणलं स्वामी माझ्याकडे एक 10-15 मिनिटं म्हणलं मला आता तिथून पुढे स्वयंपाक करायचा असतो. 8 वाजेपर्यंत माझं सगळं उरकलंच पाहिजे. आणि तसं म्हणलं आणि एवढं शांत होतं कारण मी घरी एकटीच असते. सकाळी काही सगळं शांतच असतं. कोणाचा आवाज नाही काय नाही. तर 2 वेळा स्वामीच्या फोटोतून आवाज आला. अरे वा, काय आला आवाज. आवाज बघा आपण असा फटाकड्यासारखा दोनदा. हा म्हणजे झोपेतून जागा करण्यासाठी. म्हणजे मी बोलले त्यांना मी म्हणलं आज मला झोप आली नाही पाहिजे म्हणलं मी झोपणार नाही आज तुम्ही बळत जरी मग मी जागीच राहणार म्हणलं पण मला झोप येऊन द्यायची नाही. आणि असा आवाज आला आधी आवाज आला पण मी इकडं तिकडं पाहिलं कारण मी तो मुलगा झोपलेला होता. तर मी म्हणलं त्याला उठावं आणि परत एकदा आला. मग परत आला पण मग मी घाबरले ना. हो ना एकटाच तुम्ही घरामध्ये बाकीचे झोपलेले नंतर भीती वाटते. मला वाटलं काय चट आवाज आला दोनदा फोटोच्या खालून. आणि मग मला भीती वाटली झाली धडधड थोडं काळजामध्ये. एकदम दचकल्यागत झालं असेल. तर मी मुलाला म्हणलं अरे मी तुला उठवणार होते म्हणलं असं असं स्वामींनी चमत्कार केला तर ते म्हणलं तुलाच ऐकू आला असतं ते आम्हाला चढ आला असता. ती तुम्हाला झोपून द्यायचं नव्हतं ना. तुम्ही सांगितलं होतं मला झोपून देऊ नका म्हणून. मग आम्ही कसे झोपून देतील सांगा बरं. जोरात आवाज आला पण मग मला परत हसायला पण आलं. मी म्हणलं काय स्वामी तुम्ही परत मला हसायला पण आलं. स्वामींच्या आणि एक दिवस मी असं स्टेटस ठेवलं आता मला काय आठवणार ते गाणं पण मला एवढं रडत होते ना मी माझ्या डोळ्यातून पाणीच थांबत नव्हतं. म्हणजे असं वाटलं की आता मी कोणाला असं धरून जाऊन रडू का काय असं झालं मला. म्हणजे हे झालं होतं मनापासून आलं होतं ना अंतःकरण भरून आलं होतं. आणि आता परवा हिच्या दिवशी शिवरात्रीच्या दिवशी पण मी सकाळी पूजा करून आले. मला माहिती होतं मला काही कुठे जाणं होत नाही. मंदिरात जवळ असले तरी मला वेळच नाही तर तिथून इथं यायचं इथून दुकानात दिवसभर थांबायचं. जायचं चान्सच येत नाही. मग मी घरीच आपली तुळशीत महादेवाचा थोडस पूजा हे केली घराची सगळी स्वामींना हे केलं. संध्याकाळी इथून गेले तर मस्त शिव आपलं तो नाग नसतो कसा 5 फणीचा
तो नाग आणि खाली पिंड, मूर्ती मस्त बनून बसली दिव्यामध्ये. अरे वा, म्हणजे ते तुमच्याच घरी आले. तुम्हाला नाही वेळ भेटला तरी हरकत नाही. आम्हीच हा येतो तुझ्या घरी. किती छान हा ताई. मग मी फोटो काढला त्याचा, हा. तर असं साक्षात दिसतंय ते असं ना मस्त नागाची फणी आणि खाली गोलपिंड. अरे वा. ताई हा कोणाकडून तरी पाठवा ना फोटो, म्हणजे तुमचा व्हिडिओ बनवताना ठेवता मी येतील. आता ते आमचं ते आले ना ते मुली जावई आले ना, हा. तर मग आता निवांत ते सगळे फोटो मला चेक करून तुम्हाला पाठवावं लागतील. लई आहेत हो. अहो पण ताई आता पाठवले तर मग मी व्हिडिओ मध्ये ठेवीन. नंतर पाठवल्यानंतर काय उपयोग आहे? मी पाहीन आणि पुन्हा डिलीट करून टाकीन, असं होतं. बरोबर ना, संध्याकाळपर्यंत हे होईल ना मग. हो हो. काय नाही. चालेल चालेल. संध्याकाळी हा पाठवले तरी चालतील, तसं काय हरकत नाही ताई. मग म्हणते वटवृक्ष एवढा छान येतं, सेम वटवृक्षासारखा वटवृक्ष आहे. अरे वा. वटवृक्ष आहे, झेंडूचं फुल आहे, जास्वंद आहे. म्हणजे असं आहे की स्पष्ट दिसणार असं. हा. वाकडे तिकडे तर मग दुसरे किती कमी येतं, दुसरं काही आलेलं. हा पण काही म्हणजे समजत नाही स्पष्ट, त्याच्यात. हा स्पष्ट दिसणारे बरेचसे आहेत. हा हा हा. एकदम मस्त दिसणारे. नाही. आणि ते स्वामी याचं होतं साईबाबाचं, तर ते डिलीट झालं का काय. मी परवा पाहत होते, मला काही दिसलं नाही. हा. पण ते म्हणजे दुसरं याच्यात असतं ते डिलीट नाही होणार, कारण फोटोच तेवढे आहेत भरपूरच. हो ना हो ना. एवढे स्वामींचे चमत्कार होत आहेत म्हटल्यानंतर. किती वर्ष हा झालं ताई तुम्ही स्वामी सेवा करताय? वर्ष पण नाही झालं. अरे वा, एका वर्षात एवढे सुंदर अनुभव. होय, वर्ष पण नाही झालं अजून. पण असं झालं की मला मी स्वामी शिवाय आता राहूच शकत नाही. मला दिवसभर मला कोणाचा फोन जरी आला तरी चिडचिड होती, कोणी मध्ये बोलत असलं तरी चिडचिड होती, अहो. चार्जिंग तरी चिडचिड होती, की मला वाटतं त्यांचं डोळ्यासमोरून म्हणजे कुठंच जाऊ नये. हा हा. तुम्ही स्वामीमय झाला ताई. हा अरे वा. म्हणजे असं असं की म्हणजे एक मिनिट मी राहू शकत नाही. हा हा हा. खूप छान ताई. स्वामींचं वेड लागलेलं खूप छान आहे ताई. आणि म्हणजे माझ्या इच्छा नसताना मला घरामध्ये जे नव्हतं ना ते त्यांनी आता या 4 दिवसात सगळं जिथल्या तिथं, घे तुला जे पाहिजे ना ते घे, सगळं घरात जिथलं तिथं करून दिलं त्यांनी. अरे वा. पैसे नव्हते ना, हा हा हा. खूप का नव्हते पण येणार, 20-25 आशा होती. हा. तुम्हाला सांगते 60-70 हजार रुपये आले. अरे वा. म्हणजे मनी नाही ध्यानी नाही. हा हा हा. म्हणजे तुम्ही तेवढं तुम्ही सगळं करा. हा कपडे शिवायचं काम करता का? मी ब्लाऊज शिवते. हा, हा तेच ना. ब्लाऊज आमचं ड्रायक्लिंगचं दुकान पण आहे, दोन्ही एकत्रच आहे. हा हा. आणि मी मी ब्लाऊज शिवते. पण माझं खूप म्हणजे असं चांगलं, मी अशी वसवस नाही धडणार नाही, फक्त दिवसभर काम आणि काम. काम आपल्याला येत राहतं, आपण करीत राहतो प्रामाणिकपणे, ज्याचं त्याचं नाही. असं खोटं म्हणायचं नाही, काही नाही. हो ना हो ना. महत्वाचं आहे काय, काम हे नेहमी प्रामाणिकच असावं ताई. हा दुकान एवढं लवकर होईल का? दुकान कशाचं आहे म्हणाला तुम्ही? ड्रायक्लिंगचं, इस्त्री, ड्रायक्लिंग, हा. कपडे धुवून धुवून सगळं. हा हा. अरे वा. ड्राय क्लीनचं मला म्हणजे समजलंच नाही पहिल्यांदा. हा आलं लक्षात. आणि गडी असतो दुकानामध्ये, ते दिवसभर त्याचे कपडे करतो ते. हा हा. मी माझं शिवायचं काम चालू असतं माझं, मी शिवून परत बाहेर पण शिवायला देते. हा. आणि मुलगा तो जॉब करतो, ते सुनाचं नाही का मी तुम्हाला म्हणलं मागं तसं झालं होतं. हो हो हो. तर त्यांचा पण निरोप आला की तुम्ही असं असं करा. तर मी म्हणलं हे का, जेव्हा स्वामीची इच्छा होईल, जेव्हा स्वामीला योग्य वाटेल तेव्हा ते बरोबर मार्ग दाखवतील. हो ना हो ना. त्यांनी बरोबर. फोन पण केला, त्यांनी मीटिंग घेतली, त्यांनी पैसे पण मागितले जास्त. तर म्हणलं आपल्याला पैसे द्यायचे नाही, जेव्हा स्वामी म्हणते तुम्हाला योग्य आहे एवढे द्या तेव्हाच आपण देणार आहे म्हणलं. हा हा हा. पण आपण कमीत कमी त्यांनी सुरुवात करून दिली, मार्ग दाखवून दिला. हा का असा मार्ग तुम्हाला दिलाय, आता याच्यातून तुम्हाला कसं हे करायचं तसं तुम्ही हे करा. आता मी आहे मागं. हो ना हो ना. अगदी बरोबर आहे ताई. खूप छान. मुलगा पण तो पण रोज तुम्हाला सांगते माझं स्वयंपाक सकाळी 8लाच होतो. हा हा. 8ला लगेच स्वामीला काय असेल ते ताट भरायचं, ठेवायचं. तोवर मुलाची आंघोळ ते होती. आंघोळ ते झाल्याच्या नंतर ते तारक मंत्राचं ते तीर्थ पिऊन ते ताट त्याचं घेतो ते स्वामीचं. अरे वा. कारण रोजचं जेवण ते स्वामीला दिलेलं तोच त्याचंच असतं. हा हा. नाही खूप. कारण संध्याकाळपर्यंत शिळ होतं, मग कोणी खात नाही. हा हा. नाही पण जास्त वेळ स्वामींच्या पुढे ठेवायचं पण नसतं. आपल्याला जेवढा वेळ जेवायला लागतो 10 मिनिटं ठेवली तरी चालतं. उचलून आपण खाल्लं तरी चालतं. 10 मिनिटं. आणि जेव्हा पूजा ते होती तेव्हा मी चहा करते, तेव्हा स्वामीला चहा ठेवते, हा. मी चहा घेते. हा. आता स्वामीशिवाय मी जेवूही शकत नाही, चहाही पिऊ शकत नाही, तसा पाणी सुद्धा मी पित नाही. अरे वा. त्यांचं जेवढं पाणी असतं ते लोटे लोटे भरलेले, स्वामीचं वेगळं, सगळ्यांचं वेगळं वेगळं. मी तेवढं सगळं पाणी मीच पिऊन घेते हा सकाळी. हा हा हा.
मी ते टाकून पण नाही देत. नाही नाही, खूप छान आहे ताई. खूप सुंदर अनुभव आहे. किती छान सांगितला तुम्ही. खरोखरच खूप सुंदरच अनुभव आहे. अगदी काळजाला भिडणारा अनुभव आहे ताई. आणि हे मी आता ते पुस्तक आणलं, सारामृत आणलं, सगळे माझ्याकडे पुस्तकं. पण वाचायला वेळच नाही ना. मी माझ्याकडून करून घेणार, पण असं वाटतं ते तरी कसे करून घेणार, माझ्याकडे वेळच नाही. तर असं नाही की वेळ आहे आणि तू करीत नाही, असं नाही ना. हो ना, हो ना. म्हणलं त्यांना असं होतंय की वेळच नाही ना. हो ना, बरोबर आहे. पण स्वामींना जर वाटलं ना, तर स्वामी काहीही करू शकतात ताई. हा फक्त वेळच नाही, काहीही करू शकतील ते. हा. ते मी म्हणलं आता समज याच्यावरून वाचलं तर चालेल का, मोबाईल वरून? हां, चालतं ना. मोबाईलवरून ऐकलं तरी पण चालतं ताई. हा. तर कसं माझ्याकडून काही शब्द चुकते, कारण पाठ झालेला नाही पहिल्यानी. एकदा पाठ होऊन झालं की मग ते बरोबर वाचता येतं. हो ना, हो. आणि एक पारायण जरी केलं तर 1.25 तास लागतो मोबाईल वरून. मी ते पण करून पाहिलं, ऐकून पाहिलं तितक्या वेळ. असं हां, हां. स्वयंपाक करता करता वेळ किती लागतो ते. हां, हां, हां. 1-1.25 तास लागतो. तर मी म्हणलं गुरुवारचं तरी एक म्हणजे एक पारायण होईल. गुरुवारी जरा थोडं मुलाला सुट्टी असते तर वेळ असतो. हां, चालेल ना. मग गुरुवारी जरी केलं तरी चालेल. हा, गुरुवारचं. तरी म्हणते वही आणली, सगळं आणलं. पण असं वाटतं सगळं अर्धवट होईन आपल्याकडून, पूर्ण होणार नाही. नाही, तसं काही नसतं. मनापासून फक्त संकल्प करून केलेली सेवा ही पूर्णत्वात न्यायची हा. असते. बाकी आपण मनापासून केलेली सेवा आपल्याला जशी जमेल त्या पद्धतीने केली तरी हरकत नसते ताई. आणि आणि ते स्वामींनी तारक तुम्हाला मंत्राचं म्हणतो ना मी, हां. तारक मंत्राचं बोलले ना तुम्हाला, मी पण पहिलं संकल्प करूनच 11 दिवसाचं केलं. ते तर पहिल्याच वेळेस केलं होतं मी. हां, हां. त्याच्यानंतर परत 11 दिवस केलं आता मध्ये. तसं म्हणजे मनाला वाटलं बाबा करावं तर केलं. हां, हां, हां. आणि तुम्हाला स्वामींनी स्वामीचरित्र सारामृत आणायला लावलं आहे म्हणजे ते वाचून पण घेणार ताई. आलेला आहे सरकत. आणि आता पण तसंच. हां, हां. आता पण तसंच सरकत शेवटच्या दिवशी एकदम पुढं आला आणि पुढून परत मागं गेला. काय? ग्लास. अरे बापरे! म्हणा हा. ते तारक याचा पंचमी. तारक मंत्र केलं ना. हो. हां, 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 हां. तारक मंत्राचा पुढं आला आणि पुढून परत मागं गेला. बरंच 1-2 इंच तो मागं सरकून गेला. अरे वाह! खूप. आणि असा आधार पण एक दिवस नुसता आधार लागत होता, जसा हवेत तो तरंगलाय. हां, हां, हां. ग्लास. एकदम आधार ग्लास. अरे वाह! आणि स्वामींचे पुढं चमत्कार होते. सरकतच बरोबर. हां, हां, हां. हा ना. एवढे त्यांचे मी सांगते ना, म्हणजे पण मला वाटतं की नाही, स्वामीला मला मागायची काहीच गरज नाही. काहीच गरज नाही. अगदी 100% ताई काहीच बरोबर. गरज. हा. काहीच गरज नाही. ते सांगतात मी आहे. हो ना, हो ना. आणि आपण मला म्हणजे मागायसारखं त्यांनी काहीच ठेवलेलं नाही की मला हे द्या ते द्या. म्हणजे मी काहीच मागू शकत नाही त्यांना. हो ना, अगदी बरोबर आहे ताई. तुम्हीच आता सांगा ना, की तुम्हाला एवढे स्वामींनी अनुभव दिले म्हणजे स्वामी तुमच्या आसपास असल्याशिवाय दिले का? मग तुम्हाला काय हवं आहे, काय नको आहे, तुमच्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य हा. आहे, हे स्वामींना माहीतच आहे ना ओ ताई. माहित आहे. आणि त्याच्यामुळे ते नेहमी तुमच्या योग्यतेचाच निर्णय घेणार ताई. हो. आम्ही अक्कलकोटला गेलो तर मी म्हणलं स्वामी आपल्याला जायचंय. मी 3 वाजता उठले, त्यांचं सगळं पूजापाठ केलं, स्नान घातलं, सगळं केलं. मी म्हणलं आपल्याला स्वामी जायचंय. तर मग आता सोलापूरच्या साईडला जास्त गाड्या नाहीत, गाड्यावर स्वामी दिसत नाहीत. हां, हां, हां. त्या साईडला गाड्याच नाही जास्त ट्रक ते असं आहे. हां, हां, हां. ते गेले, ते सगळे चहा प्यायला उतरले आणि तिथं मला एक मोठं मंदिर दिसलं स्वामीचं. अरे वाह! हं. त्या दिवशी गणपतीचं ते हे होतं बघा, जयंती, गणेश जयंती होती वाटतं. हां, हां, हां. त्या दिवशी गेलो होतो आम्ही. हां, हां. आणि खूप सगळे चहा प्यायला गेले आणि मी त्या मंदिरात गेले. हां. एवढं छान स्वामीची मूर्ती होती मोठी. मग तिथं पैसे ठेवले मी, ₹51 ठेवले. हां, हां. दर्शन घेतलं मस्त. सकाळी मी म्हणलं नाही, स्वामींनी दाखवून दिलं की नाही मी आहे तुझ्यासोबत. हो ना, हो ना. अगदी बरोबर आहे ताई. हा. तिथं त्यांचं झाडून पुसूनच चाललं होतं. हां. ते म्हणले आता जवळ आहे सोलापूर, जाताना म्हणे 1-2 तासात तुम्ही. मस्त दर्शन घेतलं मी. अलीकडंच म्हणलं स्वामी तुम्ही तर इथंच भेटले. अहो स्वामींना भक्तांशिवाय करमत नाही आणि भक्तांना स्वामींशिवाय करमत नाही ताई. करमत नाही. आणि गाडीवर तर विचारायचंच सोय नाही. मी नुसती दुकानाच्या बाहेर पडूस तर गाडीत बसूस तर उशीर. आता मी सगळं मी
म्हणत असे थँक्यू स्वामी, आलेच तुम्ही माझ्यासोबत आहेत म्हणलं. तरी मी सोडत नाही तुम्हाला आणि तुम्ही सोडू नका मला. हो ना, हो ना. अगदी बरोबर आहे. बघा ना मग ताई, एखाद्या भक्ताने मनापासून हाक स्वामींना मारली. आता तुम्हीच बघा ना, अक्कलकोटमध्ये स्वामींना हाक मारली आणि स्वामी लगेच तुमच्या जवळ आले. हो ना. म्हणजे बघा, स्वामी आसपास असल्याशिवाय लगेच आवाज गेला का स्वामींपर्यंत? आणि तिथं म्हणजे भरपूर माणसं बसलेले होते ना. हां, त्यातून गाभारा खूप भरलेला होता. पूर्ण गाभाऱ्यात ते माणसंच होते बसलेले. हो ना. आणि तर मी म्हणलं आता स्वामी, आता तुम्हाला कसं समजू म्हणलं, तुम्ही कसे येणार, कसे मला दर्शन देणार, हां. आणि आता मी आले म्हणून तुम्हाला काय कळणार आहे. तर तेव्हा ते कुत्र आलं तुम्हाला सांगते. बरं असं आपण म्हणलं असतं की जाऊ दे, असे कुत्रे तर किती काही येतात पेढे खायसाठी, पण तो हाताचा जो अत्तरचा वास होता तो. अहो, असे किती पण येत नाहीत आणि आली तरी त्या तुरळक ज्या माणसाने मनापासून स्वामींना हाक मारली ना, त्याच लोकांच्या जवळ जातात. एवढी लोक तिथं होती. मग तेवढ्यातून तुमच्या जवळच कसं काय आलं? हे नाही का महत्वाचं? जवळ आलो, 2 पेढे पण खाल्ले आणि मस्त मी जो हात फिरला तसं मी सांगते ना, तेवढ्या बोटाचा माझ्या पूर्ण वास येत होता. इतका छान वास येत. मी कितीतरी वेळा वास घेतला असेल त्या बोटाचा. हो ना. आणि तुम्हाला दाखवून दिलं की हाक मारली आणि मी आलोय म्हणून स्वामींनी तिथं सुगंध दिला. हा, किती आलोय मग. खूप सुंदर. स्वामींच्या सेवेत आलं ना की खूप छान छान अनुभव तर येतातच. अनुभव, आणि ते जे अनुभव येतो तो इतका आनंद देऊन जातो की म्हणजे अगदी. असं दिवसभर असं लगे असं वाटते आनंदातच आपण जगतोय. हो ना, हो ना. तो आनंदाची कशाशीच बराबरी करा शकत नाही ताई. मी सांगते ना, एवढं एवढे सगळे चांगले कार्यक्रम घेऊन गेले असेल, सगळं काही होऊन गेलं असेल, पण जेव्हा आता इतका आनंद मिळतो ना असा आत्म्याला, की तो आनंद कधी मला मिळालेला नाही, कधीच. अगदी आत्मा तृप्त होऊन जातो ताई. आतून जेवढा आनंद होतो ना, तो म्हणजे असा घेत होतो ना. आता म्हणजे मनात काहीच येत नाही, कोणाला रागाने बोलणं येईना, की कोणाला शिव्या तर नाहीच, पण रागाने बोलणं येईना, कोणाचा राग पण येईना, हां. आणि म्हणजे अशी दया पण यायला लागली ना. मला आधी पण यायची, पण आता तर जास्त. हो ना. एखाद्याने रागाने किंवा एखादा वाईट बोलला तरी पण त्याचा राग येत नाही ताई. राग येत नाही. ही स्वामी सेवेचा चमत्कार आहे ताई. चमत्कार आहे, खरंच होतं. असं नाही की मी खूपच सेवा करते, माझी सेवा काही नाही. फक्त स्वामींना मी जशी हे करते तशी स्वामींना दर गुरुवारी आपलं पंचामृताने स्नान घालते आणि रोज आपलं आपल्यासारखी आंघोळ घालते. हां, हां, हां. रोजची मस्त पाण्याने आंघोळ घालणार, अत्तर ते लावून, गंध टिळा लावून सगळं, तेवढी फुलं वाहून तेवढी सेवा माझी होती. मग त्या ठेवणार, हां, हां, हां. पण ते ठेवणार बरं का. हां, हां, हां. काय असेल ते मग भलं संध्याकाळचं कधी नसलं तर आपलं दूध खावायना, दूध भाकरी काही पण हां, हां. पण देणार. हां, हां, हां. जे असेल ते. खूप छान आहे ताई. निस्वार्थ भावनेची भक्ती आहे ताई. हा. आणि जेव्हा निस्वार्थ भावनेची भक्ती असते ना, तेव्हा स्वामी प्रत्येक वेळी आपल्या भक्तांच्या बरोबरच असतात. बरोबर असतं. आणि ते आमचं हे पण ना, ते आमचे ते जावई आहेत ना, हां, हां. ते मी नाही म्हणत तुम्हाला पहिलं कसं केलं होतं. हां, हां. त्यांनी तर एवढे छान स्वामीचे फोटो आणलेत, आता मंदिरात फोटो आणलेत, एवढी सेवा झाली त्यांची. अरे वाह! छान झालं ना मग. त्यांना पण हो ना. स्वामींनी सेवेत घेतलं आणि ते पण स्वामीमय होऊ लागले ताई. हा, त्यांनी पण छान मस्त वस्त्र काय काय त्यांनी लय फोटो बनवून आणले. शंकर महाराज सगळं सगळं सगळं. हां, 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 हां. भलं ते काही काय असं ना, पण ते घरात आणलं ना त्यांना. हो ना, हो ना. म्हणजे त्यांच्या मनात पण स्वामींविषयी विश्वास वाढला ना ताई. विश्वास वाढला म्हणा, आज तो अजून वाढणार. हो ना. आपोआप आता एकदा स्वामीमय झालं की ताई आपोआपच स्वामींविषयी वेड लागत जातं. वेड लागत जातो. तो माणूस खरंच ना, की आपोआप वाढतात की बस हो. त्यांच्यासारखी लीला पण कोणीच नाहीये करत ते. हो ना, हो ना. स्वामींच्या लीला अगाध आहेत ताई. हा. आता मी परवा मला कालच पुरणपोळी केली परवा शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी. हां. तर मी म्हणलं आता, आणि बरोबर तुम्हाला सांगते 3 वाजून 3-4 मिनिटांनी जाग येते बरोबर. हां, हां, हां. 3-4 मिनिटात होते वरती. अरे वाह! म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर पण जाग येते ताई. जाग येते. मग मी उठते, थोडं बाथरूमला जाते, स्वामीला जाऊन बघते देवाऱ्यात, लगेच दिसतंय तिथं देवारा लाईट बीट असती, हां. नुसतं डोकून ठेवायला बघते. हां, हां. आणि परत झोपते. मग परत 4:30ला जाग येते. हां. पण मला परत पोळ्या करायच्या होत्या. मी म्हणलं स्वामी मला जर झोप लागली तर तुम्हाला पुरणपोळी करायची, ती पण राहून जाईल म्हणलं. हां. तर तुम्हाला सांगते 3 वाजता मला आवाज दिला. अरे वाह!
म्हणजे आणि ते मुलीचा नवरा मामी म्हणत असेल ना मला. हा हा मला असा एवढा छान आवाज दिला की मामी असा हा हा हा. अरे वा. आवाज दिला. आणि मी उठले. हा. उठले पाहिलं इकडे तिकडे मला मोबाईल मधून आवाज आल्यासारखा झाला. अरे तर बापरे. मी म्हटलं रात्री एवढ्या रात्रीचा आवाज कोणी दिला मला नितीन नितीन नावे म्हणून. हा हा आवाज कसा दिला हा असं मला वाटलं. आणि मी पाहिलं. मी म्हणलं नाही हे स्वामींचा आवाज हो ना. आवाज दिला पण त्यांचा आवाजच दिला म्हणलं मला. हा हा हा. म्हणजे त्या रूपामध्ये त्या आवाजात त्यांनी हा. हाक मारला. आता त्यांना पुरणपोळी खायची होती ना. खायची होती. आणि तुम्ही मग मी म्हणाल उठले परत थोडं अर्धा तास म्हणलं 3 वाजले 3:30ला उठावं. हा तर परत आवाज आला. अरे वा. तर तुम्ही म्हणलं नाही आता मात्र मला पोळ्या करायच्या आणि मला उठायचं. मग काय तुम्हाला स्वामींना पोळ्या खायच्या आहेत आणि तुम्हाला म्हणून तर आवाज दिला. तुम्ही सांगितलं ना नाही जर जागा आली तर मग पोळ्या राहून जातील स्वामी. मग हो आवडतीची वस्तू आहे ना स्वामींच्या. आवडतीची वस्तू. मी म्हणलं स्वामी तुम्हाला आवडतात. मी सकाळी पोळ्या केल्या 8ला तर स्वामींचं जेवण झालं सगळं. अरे वा. मस्त कांदा भजी ते करून मस्त हे करून हा हा. झालं सगळं. म्हणून छान. स्वामींनी उठवलं ना. पोळी खायची आहे पुरणपोळी तुमच्या हातची. हा. आणि मी दुसरं आपल्याला नाही करणं होतं. मी आता म्हणजे पोळ्याला आता कोणी जास्त खात नाही. त्यांना आवडते म्हणून त्यांच्यामुळे मी पण आता पोळ्या करते सारख्या. अरे वा. त्यांना पण होत्यात आवडत्यात. आपल्या जे दुसरं तर होत नाही काही. मग असं विकतच तर आपण आणतोच ना. हो ना हो ना. पण मग पटकन सकाळी खीर काय करायचं असलं गुरुवारी वेगळं काय करायचं असलं तर तेवढ्यात करून त्यांना दाखवून त्यांच्या पुढे एकदा ताट भरून ठेवलं मग जरा समाधानच वाटायची. वेगळाच आनंद होतो. वेगळाच आनंद आहे. स्वामींचा म्हणजे स्वामींच्या सेवेत खूप समाधान आहे ताई. समाधान. त्यांच्या इतकं समाधान मी सांगते ना कधी मिळलं पण नाही आणि मिळूही शकणार नाही. नाही एवढ्या देवाची भक्ती करीत होते. कधी पूजा करणार कधी नव्हते करीत. कधी वेळ झाला तर करीत नव्हते. म्हणजे एवढं काही मनात वाटत नव्हतं. दिवा लावला झालं ठीक आहे. पण आता नाही. आता तेवढं ते करून घेतात म्हणजे घेतात. एवढं रात्री 12 वाजू झोपायला 11 वाजू 1 वाजू किती वाजू सकाळी तेव्हा जाग येणार आणि ते तेवढी 6ला पूजा करून घेतात. हो ना हो ना. अगदी छान ताई. स्वामींना जे योग्य वाटतं ना ते करूनच घेतात ताई. करून घेतात. बरोबर तेवढं त्यांचं सगळं करून घेतातच म्हणजे घेतात. हो. आणि आता काय होतं माग संक्रांत होती. हा मी त्या एका आजीला घेऊन गेलते. ते आमच्या भाचीची आजी सासू आहे त्यांना सवाशीण जेवायला घेऊन गेले होते मी घरी. हा. तर मी देवपूजा ते केली. त्या आजी नुसत्या देवाकडेच पाहत होते. त्या म्हणल्या एवढे देव कसे छान आहेत जसे हे बोलते. अरे वा. म्हणजे देव त्यांना एवढं म्हणजे देव वाटलेच नाही ते एकदम बोलके असल्यागत वाटलं. म्हणजे तिथे समोर बसले आहेत असं वाटलं त्यांना. तिथंच बसायचे. आणि मग त्या नुसत्या स्वामीकडे पाहत बसल्या. ते स्वामीचा फोटो एक हा हा. पाहत आणि त्या म्हणतात त्यांचे बोट हलतेत. अरे बापरे. म्हणजे त्यांना पण स्वामींनी चमत्कार दाखवला. दाखवला. अरे वा. त्या म्हणत्या अहो तर मला आधी काय कळलंच नाही. त्या म्हणजे आजीच्या त्या हा हा. पाहत होत्या त्या स्वामीकडे. तर ते मला काय वाटलं त्या म्हणतात की तुम्ही जप केला का असं. हा हा हा. तर मी सकाळीच केल्या म्हणलं 2 माळी जप केला म्हणलं की 2 काय 1 माळ होईन 3 माळी वाट्या जसं वेळेनुसार करते मी. त्या म्हणतात नाही हो त्यांचे बी जपावणी बोट हलते. अरे बापरे. त्या ताईंचं पण किती भाग्य त्या आजींचं. तुमच्या घरी येऊन स्वामींचा साक्षात्कार झाला त्यांना. हा. तर मला आधी त्यांचं कळलं नाही. मी म्हणलं काय काय म्हणता म्हणलं. तर मग त्यात बघा ना त्या देवाचे पण बोट हलतेत. अरे वा. हा हा. म्हणजे तुमच्या घरात साक्षात स्वामी आहेत ताई. हा. किती छान. खूप छान आहे ताई. परवा एक माझ्याकडे आमची पाहुणे आली होती. असंच एक 10 मिनिटं आले असत्या. हा हा. त्या दारातूनच म्हणल्या अरे एवढ्या छान दारात पूजा ही तुम्हाला कुणी सांगितलंय करायची. म्हणलं कुणी नाही. मी काय म्हणलं पहिल्यापासून रोज माझी पूजा असते. मला 12-1 वाजेपर्यंत दिवा दारात असतो सकाळी लावल्याला. अरे वा. दिवा सगळे धूप सगळंच असतं सकाळी दारामध्ये. रांगोळी सगळं एवढं छान दारातूनच छान वाटत. हो ना हो ना. घरात गेल्यावर तर अजूनच. हो. तर म्हणलं अरे दारात पण एवढं शांत. घरात म्हणल्या किती देवाच किती छान आहे म्हणलं हे. घरात स्वच्छ असते एवढं. असं एक कचरा सुद्धा नाही.
नाही त्याच्यामुळेच तर स्वामींचा वास आहे ना ताई. स्वामी आहेत तुमच्या घरामध्ये ताई. स्वामी आहेत. मी आता अनुभव ऐकला तुमचा, ऐकतच होते. हा हा हा. आणि मग मी आता मला आज फोन करणार म्हणजे करणारच म्हणलं आता. हा 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 हा. थोडे अनुभव आले तर करणारच. हा हा. आता मुलगा याला गेलता ना, खाटू श्यामला गेलता मागच्या महिन्यात. अरे वा. हा. खाटू श्यामला गेला, ते ओमकारेश्वर खाटू श्याम सावर्याला अरे वा वा. तो गेला. मग त्याने ती मूर्ती आणली हा खाटू श्यामची छोटी. हा हा. तुम्हाला सांगते त्या दिव्यामध्ये ती मूर्ती सुद्धा आली. अरे वा, म्हणजे गाठूश्याम पण आले त्याच्यात. खाटू श्याम हा हा हा. अरे वा. मूर्ती आहेत बघा. हे आता माझ्याकडं काचेत छोटा फोटो आहे, पण त्यांच्या मूर्त्या तशा आहेत. हा तो फेटा घातलेला, त्या अशा स्वामीच्या मूर्तीवनीत पण अशा बसलेल्या आहेत अशा. हो हो, गाठूश्यामची मूर्ती बसलेलीच आहे. बसलेली छोटीशी ती मूर्ती सुद्धा आहे बघा त्याच्यात. हा हा. अरे वा. मी म्हणलं अरे दादा काय हे? तो म्हणतो हे तर ते तर खाटू श्याम बी आलेत तुझ्या दिव्यात. तर मग हा हा हा. अरे वा. खाटू श्यामची पण मूर्ती आहे बघा. हा हा हा. तुम्हाला मी आता सगळे ते आले ना सगळे, मी संध्याकाळपर्यंत तुम्हाला व्हिडिओ पाठवते. ते निवडून पाठवले. खूप आहेत खूप. हा हा. नाही चालेल, संध्याकाळपर्यंत पाठवा म्हणजे मग मी संध्याकाळी तुमचा व्हिडिओ बनवेन. हो हो हम्म. चालते चालते. चालेल ताई, खूप सुंदर अनुभव आहे ताई. चालेल, मी शेअर करते ताई. हा. हा करा चालेल. मी स्वामी. श्री स्वामी समर्थ.